नमस्कार. जय शिवराय. शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर सन 1700 त्यानंतर मराठ्यांचं राज्य सावरण्याचं काम केलं ती म्हणजे भद्रकाली महाराणी ताराबाई यांनी. छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी. मराठ्यांच्या इतिहासात ज्या काही शूरवीर महिलांचं नाव घेतलं जातं तर यामध्ये सर्वात अग्रणी नाव आहे ते म्हणजे महाराणी ताराबाई यांचं. आपल्या युद्ध कौशल्याच्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर महाराणी ताराबाई यांनी मराठ्यांचं राज्य गिळंकृत करण्यासाठी आलेल्या हिंदुस्थानचा त्यावेळी बादशाह असणारा औरंगजेब याला कडवी झुंज दिली आणि त्याला साळो की पळो करून सोडलं. केवळ औरंगजेब हा मराठ्यांचं राज्य गिळंकृत करण्यासाठी दक्षिणेत आला होता, तर या औरंगजेबाला आता स्वतःच राज्य सांभाळण्याची पाळी ही महाकाली ताराबाई हिनं आणलं होतं. त्यावेळी महाराणी ताराबाई यांच्याविषयी मोगल इतिहासकार जो की काफी खान आहे तो काफी खान असं लिहितो की ताराबाई ही राजारामाची थोरली बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. या केवळ 25 वर्षाच्या विधवा तरुण स्त्रीनं या कसबी मोडलेल्या औरंगजेबाला कडवी झुंज दिली होती. मोगल इतिहासकार काफी खान असं लिहितो की रामराजाची राणी ताराबाई यांनी विलक्षण धामधूम उडविली. ती तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ताराबाईने सगळा कारभार आपल्या हाती घेतला. सरदारांच्या नेमणुका, त्यांच्या बदल्या, राज्याचा कारभार, बादशाही मुलकावरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्राने चालू लागल्या. तिने आपल्या सरदारांची मने आपल्याकडे ओढून घेतली. तिने आपल्या सैन्याची योजना अशी केली की दक्षिणेचे 6 सुबे सिरोंज, मंदसौर आणि माळवा या प्रांताच्या सरहद्दीपर्यंत मराठ्यांनी धामधूम उडवली. बादशहाने आपली अर्धी हयात मोहिमा करणे आणि किल्ले घेणे यात घालवली. तिच्या विरुद्ध तो शेवटपर्यंत लढत राहिला, पण मराठ्यांचे बळ आणि बळ ही दिवसेंदिवस वाढतच गेले. अशी ही शूरवीर ताराबाई. या ताराबाई हिच्याविषयी तत्कालीन म्हणजे समकालीन जे कवी होते गोविंद किंवा त्यांना देवदत्त म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ते असं लिहितात की दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते, खचो लागली ते विभते, कुरानेही खंडली, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. शेवटी मुघलांना स्वतःच राज्य सांभाळायची वेळ आली. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते जे की तळबीडचे, उमरज नजीक असणारं वसंतगडाच्या पश्चिमेकडे पायथ्याशी असणारं गाव तळबीड, तर हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई. या ताराबाईंचा जन्म 1675 साली झाला. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडात संभाजीराजांनी राजाराम महाराजांचा विवाह ताराबाईशी लावून दिला होता. त्यानंतर ज्यावेळी हा रायगड मोगलांनी आपल्या ताब्यात जिंकून घेतला त्यावेळी ताराराणी ही त्यावेळी आपला पती छत्रपती राजाराम यांच्यासोबत ती काही कालांतर म्हणजे सन 1694 साली ती समुद्रमागे प्रवास करून ताराराणी ही त्यावेळी जिंजीला पोहोचली होती. दरम्यानच्या काळात ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला पोहोचले होते त्या दरम्यान म्हणजे रायगडचा पाडावानंतर सन 1689च्या रायगडच्या पाडावानंतर ताराराणी काही काळ ही विशाळगडावर वास्तव्यास होती. तर त्यावेळी विशाळगडावर असताना त्यावेळी कारभारी रामचंद्रपंत अमात्य हुकमतपन्ना रामचंद्रपंत अमात्य यांच्या देखरेखीखाली ताराराणी त्यावेळी लष्करी व मुलकी प्रशासनाचा अभ्यास केला होता आणि तिला ते शिक्षण मिळालं होतं. ज्यावेळी ताराराणी जिंजीमध्ये होती त्यावेळी जिंजीमध्ये असताना ताराराणीला एक पुत्र झाला ज्याचं नाव शिवाजी दुसरा असं ठेवण्यात आलं. या शिवाजी दुसरा त्यानंतर राजाराम महाराज यांनी जवळपास 7-8 महिने हा जिंजीचा किल्ला लढवला होता आणि त्यानंतर राजाराम महाराज हे महाराष्ट्रात आले होते.
ताराराणीसुद्धा महाराष्ट्रात आली. त्या काळी जास्त काळ ताराराणींचा मुक्काम हा विशाळगडावर होता. राजाराम महाराज यांनी अनेक मोहिमा आखून मोगलांना हैराण करून सोडलं होतं. अशातच अचानक सन 1700 साली सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर खरी जी स्वराज्याची जबाबदारी आली ती म्हणजे ताराराणी. तर ताराराणीनं ही संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली आणि आपला पुत्र शिवाजी दुसरा याला गादीवर बसून मराठ्यांचा कारभार स्वतःच्या हाती घेतला आणि तिनं कडवी झुंज ही मोगलांशी दिली. 10 मार्च 1700 साली शिवाजी दुसरा हा आपला पुत्र गादीवर बसवून ताराराणीनं त्यावेळी जे स्वराज्यातील महत्त्वपूर्ण सरदार होते यामध्ये रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत त्र्यंबक, शंकराजी नारायण, धनाजी जाधव दुसरे, हंबीरराव मोहिते, नेमाजी शिंदे, राणोजी घोरपडे यासारख्या सेनानींना घेऊन तिनं आपला कारभार पुढं चालू ठेवला आणि तिनं मोगलांच्या भागामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. महाराणी ताराबाई यांच्या आदेशाने त्यावेळी सेनानी नेमाजी शिंदे यांनी सन 1703 साली जवळपास ताराराणीनं नेमाजी शिंदेकडे 30,000ची फौज दिली होती. तर नेमाजी शिंदे यांनी 30,000चं सैन्य घेऊन त्यावेळी भोपाळ, जो की माळवा भाग म्हणून ओळखला जातो, त्या भोपाळच्या उत्तरेकडं एक मोहीम आखली होती आणि भोपाळच्या पुढेही जाणारा वीर योद्धा म्हणून त्यावेळी नेमाजी शिंदे यांचा नावलौकिक आहे. तर ताराराणींच्याच काळात भोपाळच्या पुढं सुद्धा मराठ्यांनी आपलं राज्य विस्तारलं होतं. दरम्यानच्या काळात औरंगजेब बादशाह हा मराठ्यांचे गड किल्ले घेतच होता. त्यावेळी मोगलांना कडवी झुंज हे मराठे देत होते. यामध्ये ज्यावेळी औरंगजेब बादशाह हा गड किल्ले घेण्यासाठी मोहीम आखत होता त्यावेळी मराठे जवळपास हे गड किल्ले 5-6 महिने झुंजवत ठेवत होते आणि शेवटी औरंगजेब बादशाहच्या सरदाराकडून खंडणी घेऊन तह करून हे गड सुपूर्द करत होते. त्यांना माहीत होते की एवढे गड घेणं औरंगजेबाला जमणार नाही आणि जरी त्याने घेतले परत गड घेतले तर ते आपण क्षणार्धात स्वतःच्या ताब्यात घेऊ. अशा रीतीनं औरंगजेब बादशाह एक गड सर करत होता, पण मराठे तितकीच त्याला झुंज देत होते. आता औरंगजेब बादशाहला समजले की मराठ्यांचे गड घेणं हे शक्य होत नाही. त्यावेळी त्यानं मराठ्यांचाच एक मित्र म्हणजे मोगलांचा शत्रू तो म्हणजे वाखीनखेडा ही राजधानी असणारे बेरड. त्यावेळी औरंगजेबानं ह्या मराठ्यांचा जो मित्र होता त्यांच्या विरोधात एक मोहीम आखली, वाखीनखेडाची मोहीम. त्यावेळी ज्यावेळी औरंगजेबानं वाखीनखेडाची मोहीम आखली त्यावेळी ताराराणी यांना आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर मोगलांनी घेतलेले गड हे क्षणार्धात आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. औरंगजेब बादशाह बेरडांच्या मोहिमेमध्ये गुंतलेला असताना ताराराणी यांनी त्यावेळी लोहगड, सिंहगड, राजमाची हे किल्ले परत जिंकून घेतले. अशातच सन 1706 साली ताराराणींनी मोगलांनी अगदी महत्प्रयासानं घेतलेला गड वसंतगड आणि राजगड हे दोन्ही गड जिंकून पुन्हा स्वराज्यात घेतले. अशातच सन 1706 साली त्यावेळी ताराराणीनं नेमाजी शिंदे व धनाजी जाधव यांच्याकडे सैन्य देऊन जी औरंगजेबाच्या बादशाहची जी छावणी होती ती छावणीवर हल्ला करायला लावला होता. त्यावेळी बादशाहची छावणी अहमदनगर या ठिकाणी होती. त्यावेळी मराठी या सेनानींनी अहमदनगरच्या ज्या ठिकाणी बादशाहची छावणी होती त्या छावणीवर हल्ला केला होता. म्हणजे मराठी आता राजरोसपणे औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला करत होते. नोव्हेंबर 1681 साली औरंगजेब हा मराठ्यांचं राज्य गिळंकृत करण्यासाठी आला होता, पण शेवटपर्यंत त्याला हे मराठ्यांचं राज्य घेता आलं नाही. तर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि आता ताराराणी ही या औरंगजेबाला कडवी झुंज देत होते. शेवटी सन 1707 साली 20 फेब्रुवारी 1707 साली या औरंगजेबाची महाराष्ट्राच्याच भूमीतीत कबर खोदण्यात आली आणि त्याचा अहमदनगर या ठिकाणी मृत्यू झाला. तर याच दरम्यान ताराराणी यांनी
मोगलांच्या ताब्यात असणारे जे की महत्त्वाचे गड सिंहगड, पुरंदर, पन्हाळगड, सातारा, परळी हे सर्व किल्ले जिंकून घेतले. छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य तारण्याचं काम महाराणी ताराराणीनं केलं. पण आता मोगलांनी ओळखलं होतं की मोगलांच्या कैदेत असणारा शाहूराजे जे की संभाजीराजांचे पुत्र होते, यांना जर आपण सोडलं तर मराठ्यांच्या मध्ये यादवी निर्माण होईल. हे ओळखून मोगलांनी या शाहूला सोडून दिलं. आता शाहू हा खरा वारसदार स्वराज्याचा होता, पण महाराणी ताराबाई यांचं मत असं होतं की आपण हे राज्य तारलं होतं. सन 1707 साली मोगलांच्या कैदेतून सुटका झालेले छत्रपती संभाजीपुत्र शाहू यांनी त्यावेळी आपण स्वराज्याचे खरे छत्रपती आहोत हे जाहीर केले. त्यामुळं स्वराज्य सांभाळणाऱ्या राणी ताराबाई यांनी त्यावेळी शाहूशी युद्ध केलं. सन 1707 साली छत्रपती शाहू व राणी ताराबाई यांच्यामध्ये खेडचं युद्ध घडून आलं. या खेडच्या युद्धामध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी मराठे सर्व सरदार शाहूंकडं घेतले होते. त्यामुळं ताराराणी यांची बाजू कमकुवत झाली, तर धनाजी जाधव सेनापती जे की ताराबाईंच्या बाजूला होते त्यांनी सुद्धा शाहूला साथ दिल्यामुळे ताराराणी यांचा पराभव झाला. त्यानंतर बरेचसे किल्ले छत्रपती शाहू यांनी आपल्या ताब्यात घेतले. आता शाहू हे सातारची ही गादी बनवून तिथून राज्यकारभार पाहू लागले, तर राणी ताराराणी यांनी पन्हाळा ही राजधानी बनवून त्या पन्हाळ्यावरून स्वराज्याची धुरा हाकत होत्या. आता स्वराज्याच्या 2 राजधान्या झाल्या होत्या. अशातच सन 1714 साली छत्रपती राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई जी की ताराराणी यांची सवत होती, त्यांनी छत्रपती दुसरा संभाजी याला गादीवर बसून ताराराणी यांना कैदेत टाकलं. त्यावेळी राणी ताराराणी व दुसरा शिवाजी यांना कैदेत टाकलं होतं. तर जवळपास 16 वर्षे पन्हाळ्याच्या किल्ल्यात राणी ताराराणी कैद होत्या. या कैदेत असताना शिवाजी दुसरा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर छत्रपती शाहू आणि संभाजी दुसरा यांच्यामध्ये युद्ध घडून आलं आणि या युद्धात शाहूंनी संभाजी दुसरा याचा पराभव केला आणि ताराराणी यांना पन्हाळच्या कैदेतून सोडलं व त्यांना सातारला घेऊन आलं. छत्रपती शाहू यांनी संभाजी दुसरा यांचा पराभव केल्यानंतर मराठे यांच्यामध्ये कोल्हापूर आणि सातारची गादी यांच्यामध्ये वारणेचा तह घडून आला होता आणि या दोन्ही गाद्या निर्माण झाल्या होत्या. सातारच्या कैदेत सुद्धा ताराराणी ह्या नजर कैदेतच राहिल्या होत्या, कारण का तिनं पेशव्यांना विरोध केला होता. पेशव्यांचं वरचढपणा तिला नकोसा होता. अशातच सन 1749 साली 1749 साली छत्रपती शाहू पुण्यश्लोक छत्रपती शाहू यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा स्वराज्याचे सूत्र हाती घेण्याचा प्रयत्न ताराराणींनी केला. अशातच ताराराणी यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी ती नजर कैदेतच राहिली आणि सन 1761 साली ज्यावेळी पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांचा पराभव झाला, हा धक्का तिला सहन झाला नाही आणि तिचा मृत्यू झाला. ताराराणी यांची समाधी ही कृष्णाकाठी संगम माहुली या ठिकाणी पाहायला मिळते. अशी ही शूरवीर राणी ताराराणी यांनी शेवटपर्यंत या मोगलांशी लढा दिला होता. या महान वीरांगनेला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.